हे मैदान आहे दिगंची आटपाडीचं. आजच्या मैदानात कुस्ती खेळण्यासाठी नाही तर सत्कारासाठी मला बोलवलं होतं. पहिलंच वर्ष असूनही मैदान खूप छान भरवलं. 2-3 कुस्त्यांचं पंच म्हणून पण मी होते. ज्ञानेश्वर आसले सरांची खूप दिवसांनी भेट झाली. ते इथे लाईव्हसाठी आले होते. मला इथं सत्कारासाठी बोलवल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, आयोजकांचे आणि प्रेक्षकांचे मी आभारी आहे. पुढच्या वर्षी कुस्ती खेळायला यायला मला आवडेल आणि इकडच्या भागात कुस्ती मैदानाला यायला मला आधीपासूनच खूप आवडतं. त्यामुळे मी इकडे येत असते. आणि रस्त्याने येत असताना मग आम्ही एक हॉटेल शोधत होतो जेवणासाठी. मला ढाबा टाईप पाहिजे होतं. त्यानंतर आम्हाला एक हायवेला दिसलं, तर तिथे आम्ही थांबलो कारण ते छान वाटलं आणि योगायोग असा की जे हॉटेलचे ओनर होते ते आपले फॉलोअर्स आणि शुभचिंतकच होते. त्यांची ते पूर्ण फॅमिली, भाऊ ते आपले व्हिडिओ बघत असतात आणि हॉनेस्टली सांगते जेवण एक नंबर होतं आणि माणसं त्याहून जास्त प्रेमळ होती. आज मला माझ्या कुस्तीमुळे महाराष्ट्रात कुठे गेलं तरी कोण ना कोण ओळखणारं भेटतं आणि असं प्रेम माणसं भेटतं. ते आपल्या घरातीलच कोणतरी आहेत, एवढे छान बोलतात सगळे. जेवण झाल्यानंतर त्यांनी माझा सत्कार देखील केला. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली हीच खूप मोठी कमाई आणि तिथे जेवत असलेले काही जण पण आपले फॉलोअर्स व्हिडिओ बघणारे होते. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.